शून्यातून विश्व निर्माण करणं कसं असतं ते मैत्रिणींनो नक्की बघा. आपल्याला वाटतं की आपल्याच नशिबात काही आहे, पण दुःख हे प्रत्येकाच्या नशिबात असते. तर आपली ही भावनिक स्टोरी शेवटपर्यंत बघा. यश कोणालाही मिळत नाही, पण ज्यांच्या पायात चप्पल नसावी आणि तरीही त्यांनी मैलोमैल धावण्याचे धाडस करावे, त्याच यश काही वेगळं असतं. ही गोष्ट आहे साध्या गावात राहणाऱ्या समिधाची, जिने फक्त गरिबीशी नाही तर नशिबाशी दोन हात केले. समिधा ही खूप गरीब घरातली मुलगी. समिधाच्या घरात 18 व दारिद्र्य. वडील शेतमजूर, आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची. समिधाला शिकायचं होतं, पण परिस्थिती म्हणायची पुरे कर. लोक म्हणायचे मुलगी आहे, लग्न करून द्या. पण समिधाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती पहाटे 4ला उठून दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची, जेणेकरून स्वतःच्या शाळेची फी भरता येईल. समिधा ही लहानपणापासूनच खूप कष्टाळू मुलगी होती. तिला एकच जिद्द होती की आपण दिवसरात्र मेहनत करायची आणि आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं. पण एका रात्री वडिलांचा अपघात झाला. घराचा आधार तुटला. आता शिक्षण सोडण्याविषयी पर्याय नव्हता. पण समिधाच्या आईने आपल्या लग्नाचे दागिने विकले आणि म्हणाली, बाळा तू शिक, मी आहे तुझ्या पाठीशी. तो दिवस समिधासाठी शेवटचा अश्रू गाळण्याचा होता. त्यानंतर तिने फक्त जिद्दीचा श्वास घेतला. समिधा ही मुलगी असूनही तिच्या मनात फक्त एकच जिद्द. आणि मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, ही जिद्द ही माणसाच्या मनामध्ये नेहमी पाहिजेतच. वर्षानुवर्षाची मेहनत फळाला आली. समिधा स्पर्धा परीक्षेतून जिल्ह्याची पहिली महिला अधिकारी बनली. ज्या लोकांनी एकेकाळी टोमणे मारले होते, आज तेच लोक हार घेऊन तिच्या स्वागताला उभे होते. पण मैत्रिणींनो, पण समिधाने पहिली मिठी ही आपल्या आईला मारली, कारण आईनं तिच्यासाठी खूप काही केलेलं होतं. मैत्रिणींनो, परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवते, खूप काही करू शकते, पण तुम्हाला हरवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत परिस्थिती ही जिंकण्याची वेळच येत नाही. समिधाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.